दादा नमस्कार. नमस्कार. दादा काय सांगायला एक प्रेक्षणीय बिनजोड झाली आज भुंगाडोन आणि सैराट. नेहमी ही जोडी जेव्हा जेव्हा पळतं तेव्हा एक वेगळा स्पीड लागतं. आज पण चांगली गाडी पळाली, काय सांगाल? हो, चांगली गाडी पळाली आज. भुंगा आणि सैराट कडे बघता कसं वाटलं तुम्हाला, हो कशी? हो, ही ती एक नंबर जोडी आहे. हा. A1 जोडी आहे. आणि सध्या आपण बघते सध्या कंटिन्यू म्हणजे गुलालामध्ये आणि चांगली पळते गाडी, काय हो सांगाल? हो, चांगलीच गाडी पळते. भुंगाडोन बद्दल सांगा ना थोडक्यात, कसं काय आली सध्या रुटीनला? भुंगा खूप आता रुटीनला चांगला लागलाय. हम्म. काय विषयच नाही भुंगाचा. आणि मुंबईमध्ये तर दंगा करतोय, काय सांगाल? मुंबईमध्ये दंगा करत असतो. आपण पुसेगाव हिंदी केसरी मैदानामध्ये नाही दिसत, सगळी जण मिस करत होते. नाही, आमचा विषय असा आहे का आमच्या घरी इलेक्शन चालू आहे. इलेक्शन मुळे आम्ही कॅन्सल केलं. शेट सध्या दिसत नाही हो, दादा मैदानात. दिसतच नाही. दादा इलेक्शन मध्ये बिझी आहे. हा. त्यांनी आमच्यावर सोडले 2-4 दिवस तुम्हीच बैल घेऊन जा, नंतर 21च्या नंतर मी आहेच. काय विषय नाही. दादा नाव काय बोलले तुमच्या? धीरज भास्कर भालेराव उर्फ कधीपर्यंत? बुवा म्हणतात मला. ओके, बुवा दादा म्हणतात का? दादा काय सांगाल कधीपर्यंत येणार आहेत शेट मैदानामध्ये? दादा 21च्या नंतरच येईल. ओके. इलेक्शनचा रिझल्ट वगैरे कधी आहे? 21ला रिजेक्ट. 21ला रिझल्ट आहे, त्याच्यामुळे 21च्या हो, नंतर हो. बघायला वाटतं. मग त्याच्यानंतरचं नियोजन कसं असेल भुंगाचं? नियोजन आता जेव्हा आपल्या नेहमी चालू आहे तसंच नियोजन चालू आहे. बिनजोडला की 3 फेऱ्याला? बिनजोडला पण होईल, बिनजोडला 3 फेऱ्याला पण होईल. दादा 31 तारखेला एक मोठा मैदान पडले 31चा आपला बोनवलीचा. हो. मग कसं काय नियोजन चाललंय? तिथं पण भुंगा दिसेल ना. हा. सध्या आली बघतोय टॉप स्पीड लागले भुंगाला, पब्लिकला असून पण एवढा पलतंय. कसं काय वाटतंय तुम्हाला? आणि एवढं चांगला नंदी आज दावणीला तुमचे लागले. तो तर पब्लिकचा किंग हा. आहे. पब्लिकचा किंग आहे. जेवढी त्याला पब्लिक आला तेवढा तो पळतो तो. आणि नाही. मुंबई नव्हे तर घाटावरती येऊन त्याचा एक वेगळाच वर्चस्व आहे. हो, घाटावर असू दे किंवा मुंबई असू दे, तो स्पीड लावणार म्हणजे लावणार. फक्त त्याला बैल साथ देणारा पाहिजे. बरोबर, बाकी काय 100%. मग बाकी विठ्ठल नाना पण सध्या आली येत नाही, नाहीतर नाही, विठ्ठल नानाची जरा तब्येत बरोबर नाहीये, त्यामुळे नाना काही येत नाही. चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला. हो हो, धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नेहमीप्रमाणे आपल्याला भुंगा सैराट बघायला भेटला आणि एकदम चांगला स्पीड लागला, काय सांगाल? ही गाडी चांगलीच पळते, झुलून पळते आणि दोघांचे खान एकमेकांना झुलतात, त्याच्यामुळे गाडी चांगली पळते. आजच्या शर्यतीबद्दल सांगा ना, कशी काय शर्यत जमवली? शर्यत म्हणजे आमचे कोलिकोपरचे दादा, त्यांचं नाव होता, त्यांच्यावर आपले नामदेव दादांनी नाव फिरवलं. ओके. दादा आज स्पीड पण एकदम मस्त लागला आणि मस्त अंतरांग गाडी झाली, काय सांगाल? गाडी चांगलीच पळते त्याच्यामुळं, आणि सैराट आणि भुंगा गाडी चांगलीच पळते. आणि विमान आणि कोलिकोपरच्या वजीरची पण गाडी चांगलीच पळते, का तर वजीर पण दोन्ही साईड पब्लिकने पळते आणि विमान पण चांगलाच बैल पळतो. दादा आता आपण बघतोय सध्या आपली म्हणजे चांगल्या नेहमीच बिनजोड होत असतात, पण भुंगा आणि सैराट ही गाडी फिक्सच पळतं. मग येणाऱ्या काळामध्ये कधी पैरे वगैरे तुम्ही देणार का समोरचे? आता बघा कोलिकोपरच्या वजीरच्या पण 2-3 वेळा आपली गाडी झाली, पण कुठून कुठेतरी मैत्रीचा संबंध जपण्यासाठी कधी एकत्र पळताना बघायला भेटेल का? 100% कोलिकोपरच्या वजीरला बैल देणार आहे मी एकदा, का तर त्यांचा फोन पण आला होता दादाचा, का बैल द्या म्हणजे, तर त्यांना मी बैल देणार आहे कोलिकोपरच्या वजीरला. दादा ही जोडी पुसेगाव मैदानामध्ये नव्हती, भले 3 फेऱ्याला आपल्याला का पळताना बघायला नाही भेटली भुंगा आणि सैराट. मग मुंबईला पळतं, मग 3 फेऱ्याला का ना पळवत तुम्ही? आता काय, दादा पण इलेक्शन मध्ये बिझी आहेत आणि मला पण थोडासा काम असतं, त्याच्यामुळं तिकडे घाटावर गेला तर बैल 2-3 दिवस जातात. मग ते 2-3 दिवस काम इकडे सर्व राहतात आणि दादा पण इलेक्शन मध्ये बिझी आहेत, त्याच्यामुळं आम्ही नाही ठरवलं द्यायचं. मग येणाऱ्या काळामध्ये केव्हा असं चालले का बघा गाडी तर चांगली पळत, मग त्याच्यामुळं ही गाडी 3 फेऱ्याला पळवाल का? आता दादा बोलले तर 100% गाडी मी बैल पाठवून वरती, दादा जर बोलले ना काही सैराट आणि भुंगा 3 फेऱ्या पळवू तर 100% पाठवणार. भुंगाबद्दल काय सांगाल? पब्लिकचा एकदम ठाम बैल आणि ही गाडी जी म्हणजे लयच भारी पळत. भुंगा बोलला तर शिस्तीचा बादशाह आहे. हा. का तर सैराट एवढी मस्ती करतो तरी तो कधीच थोडा पण बाहेर म्हणजे जायला बघत नाही, का तर सैराट भरपूर मस्ती करतं, त्याच्यामुळे सैराट शिस्तीचा भुंगा शिस्तीचा बादशाह आहे. का तर आज दोन्ही मला तर वाटतं सुटायला पण थोडासा वेळ झाला नाही का? हो. बैला मांडत नव्हती. सैराटच मस्ती करतं, भुंगा एकदम शांत बैल आणि दोन्ही साईडनं पब्लिकने पळणारा म्हणजे आता तरी महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा बैल आहे. नक्कीच आज एवढं सगळं नाव होत आहे भुंगा सोबत सैराट ही जोडी लाडकी म्हणजे प्रेक्षकांच्या मनावर राज करते मुंबई बिनजोडला, तरी काय सांगाल? हो, का तर भरपूर जणांचं म्हणजे गाडी निघली का सांगतात का ही गाडी 1 नंबर पळते आणि गुलाल होईल. दादा आज बघा जेव्हा गाडी जमली ना तेव्हा अड्डा म्हणजे जास्त लोक नव्हती, पण त्याच्यानंतर म्हणजे जेवढी लोक होती ना ती सगळी लोक थांबली भुंगा सैराटची गाडी बघण्यासाठी. म्हणजे पब्लिकचं पण प्रेम आहे तुमच्या नंदींवरती किंवा तुमच्यावरती. बोला आज जसा गाडी सुटली गुलाल झाला त्याच्यानंतर अड्डा खाली झाला, काय सांगाल? हो, का तर ती गाडी जोडी लाडकीच आहे, त्याच्यामुळे चांगली पळते, त्याच्यामुळे पब्लिकला मजा येते बघायला, त्याच्यामुळे पब्लिक सर्व थांबून राहते. आज चांगली गाडी झाली आणि नक्कीच गुलाल पण झाला.
आता सध्या बघतोय आपला सैराट कंटिन्यू गुलालामध्ये आहे, पण असं बोलतात की गुलाल म्हणजे टिकून ठेवणं खूप इम्पॉर्टंट असते, त्याच्यासाठी पहिरे पण चांगले गेले पाहिजे. आणि ही गाडी कंटिन्यू पळतं म्हणून कंटिन्यू पण गुलालामध्ये आहे. काय सांगाल? गुलाल का तर कंटिन्यू का तर 2 गाड्या पडलेल्या तेव्हा भरपूर लोकांनी ट्रोल केला होता. त्याच्यामुळे आता सध्या बैल सध्या गुलाला ठेवायचा प्रयत्न आहे माझा. मग अशाने कसं काय तुमचं नियोजन असतं? नियोजन करते काय बोलतात? नियोजन करते काय नाही, शेठचा ना माझा कॉन्टॅक्ट चालू असतं मिलिंद शेठचा. शेठ जरी पण बिझी असले तरी शेठ मला कंटिन्यू फोन करत असतात का असा कर यो ड्रायव्हर बसव, यो सुट्टी मेकर ठेव, अशी गाडी धर. शेठचा सर्व कॉन्टॅक्ट चालू असतं आमच्याशी. आणि शेट मैदानामध्ये असल्यावर मग तुम्हाला काय म्हणजे एक वन साइड म्हणजे काय टेन्शनच नसतं. काय सांगाल? शेट असल्यावर मग मी स्टेज जवळ पण जात नाही का तर शेट असला शेट बघून घेतात सर्व का तर मला बघायची गरज नाही मग काय. का तर शेट आता सध्या आता 2-3 मैदाने झाले शेट माझ्या भरोश्यावर बैल पाठवतात. का तर शेट मला बोलतात का मी आता तुमच्या भरोश्यावर बैल पाठवतो, तुझ्या पद्धतीत काय करा ते कर. मग पुढचं नियोजन कसं काय करता? 31 तारखेला बोनवलीला चांगलं मैदान येते, 26 जानेवारीला पण एक चांगलं मैदान येते. काय सांगाल? आता बघू कसं आहे, आता भोंगाला पण भरपूर पैऱ्यांसाठी कॉल येतात दादांचा काय आता मला पण भरपूर येतात. का तर पैरेवाल्यांना पण नाराज करू शकत नाही आपण, त्याच्यामुळे गाडी जास्त कंटिन्यू पण एकत्र ठेवू शकत नाही. हा तेच ना दादा, बघा आज ही गाडी एक नंबर पलतं, पण कुठं ना कुठेतरी मैत्री संबंध पण जपायचे आहेत, सगळ्यांना सैराट देखील द्यायचे आहेत, बुंगाला पण दुसऱ्यांसोबत पण पळायचं आहे. मग अशाने आपल्याला थोडंसं कुठं ना कुठेतरी पैरे पण द्यायला लागतील कोणाला. मग अशाने नियोजन कसं कराल? असं नाही नियोजन आता बघा ज्याचा बैल चांगला पळेल त्याला आम्ही 100% बैल देणार आहे. आणि भरपूर जणांना फोन येतात त्यांना बैल भेटणार आहे. काय आपण फसवणार नाही. ज्याचा बैल एक नंबर म्हणजे एक चांगल्या पद्धतीत पळेल त्याला मी बैल देणार आहे. दादा एक नंबर मध्ये पळणं इम्पॉर्टंट नसतं, ते पळणं इम्पॉर्टंट असतं, ते म्हणजे एक नंबर मध्ये टिकून राहणं. आज तुम्ही एक नंबर मध्ये पळता पण आणि तो एक नंबर तुमचा टिकून पण ठेवलाय. काय सांगाल? हा का तर याच्यासाठी भरपूर मेहनत करायला लागते. का तर बैल 2 गाड्या पडल्या तेव्हा मी भरपूर म्हणजे भरपूर मेहनत घेतली बैलावर. नितेश झाला, निखिल झाला टायगरचा, आमचा राज झाला, ते म्हणजे भरपूर जणांचा सपोर्ट. आता हे जितेश झाला एड्युसनचा, आमचे मुन्ना भाऊ भिवंडीवर येतात एक सैराटसाठी. आमचे जगदीश गायकवाड तरी आज आले नाही. हे दोघं जण म्हणजे भरपूर पोरं येतात भिवंडीवरनं. का तर त्यांना बैलाची आवड आहे. का तर त्याने एक फोन केला म्हणजे त्यांना समजलं का बैल जाणार आहे अड्ड्याला तर ते भिवंडीवरनं येतात. दादा बघा या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप कमी असे गाडा मालक, छोटे म्हणजे कमी वयाचे गाडा मालक आहेत, त्याच्यामध्ये एक तुम्ही मोडता. पण कसं गरम रक्त असल्यावर बोलतं की म्हणजे अपशब्द देखील वाढतात किंवा काय, पण तुमचा स्वभाव तसा नाही. तुम्ही जे आहे ते म्हणजे सगळं प्रेमा खातीर आणि प्रेमाने शर्ती करताय. काय बोलाल? बैलगाडी क्षेत्र आहे. बैलगाडी क्षेत्रामध्ये गरम रक्त ठेवून जमत नाही. वयाचा काही नसते याच्यामध्ये. फक्त कसा गरम रक्त ठेवून जमत नाही. गरम रक्त ठेवलं तर तो गरमच होतं. म्हणून आम्ही सर्व नियोजनामध्ये करतो. शांततेने आणि संयमाने सगळं कार्य सर्व करतो. शांतता संयम. आम्हाला कोणी पण काय केला तरी आम्ही काही चिडत नाही. बरोबर. आज सगळे मित्र परिवार दादा वगैरे यांच्याबद्दल काय सांगाल दादा? जितेश बद्दल बोलू तेवढा कमी आहे. का तर जितेश माझा भाऊ आहे आणि हे भाऊ आमचे म्हणजे भावापासून जास्त प्रेम करतात. हेच मुन्ना भाऊ आहेत. भिवंडीवर नेतात. नितेश झाला, राज झाला, सर्व एडुसनची पोरं. आता आमचा हा पोरगा तिकडनं येतं कलंबोलीवरनं, रोडपालीवरनं. तो तन्मय, परत निखिल, भरपूर पोरांचा सपोर्ट असतं. दादा मोठी मैदानं लागलेत आता मुंबई बिनजोड मध्ये, कसं काय नियोजन कराल? आता बघू कसं आहे. आता भुंगाला पण का तर फोन येतात. दादा मला बोलत बऱ्याच जणांचा पैराला फोन येतात आणि सैराटला पण येतात. मग बघू आता दादा काय बोलतात. का तर समोरच्या माणसांना नाराज नाही करू शकत ना आपण. चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच चांगला गुलाल झाला आणि ही गाडी कायम गुलालात राहता, अशीच गुलालामध्ये राहू आणि सैराट तुमचं असंच नाव करते हीच देवाचरणी प्रार्थना असेल. धन्यवाद दादा. आमच्याकडनं पण तुमच्या चॅनलला शुभेच्छा. धन्यवाद.